महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीनं हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय यांना लेखी स्वरूपाचं निवेदन देण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची फसवणूक झाल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी निवेदन दिलं। तात्काळ शेतकऱ्यांची फसवणूक करणारा यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे अमोल भिसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष बंडू कुठे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नानाजी देशमुख या प्रकल्पाचा विभाग म्हणजे कृषी संजीवनीचा माझ्याकडे विषय आलेला आज सकाळी ते विषय मार्गी लावण्यासाठी मी इकडे आलेलो होतो। शेतकऱ्यांची सकाळी मी जाऊन चर्चा केली, शेतकऱ्यांची शेतात पूर्ण प्रॉपर जाऊन गाईड केलं। त्या शेतकऱ्याला आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 15 लाभार्थ्यांना लाभ भेटला होता। 15 पैकी 10चं शेड त्यांनी उभारून दिलेलं आहे। कंपनीचं नाव गो ब्रेकर कंपनी आहे। तर त्या 10 शेडचं उभारणी केलेली आहे। तर 5 शेतकरी जे आहेत आपले त्या शेतकऱ्यांचा शेड अद्याप म्हणजे उभारण्यात आला नाही आहे। आलेला काही लोकांचा 2 की 3 लोकांचा आलेला, तर त्यांचं जे पहिल्या याच्यामध्ये हवेमध्ये पूर्ण शेड खाली पडला, कोसळला, तसं काहीही अस्तित्व नाही राहिलं। ते अस्तित्व मी जाऊन आज सकाळी बघितलं, अक्षरशः शेतकरी एवढे रडत होते माझ्याजवळ। ते मलाच कसं तरी असं वेगळं वाटलं। त्याच्यानुसार मी काय केलं, तिकडनं इकडे डायरेक्ट हिंगोली आलो। आमचे जिल्हाध्यक्ष बंडू कुठे त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांची संवाद साधला, लेटर तयार केल्याच्यानंतर आम्ही जिल्हाध्यक्ष साहेब इकडे येऊन तात्काळ मला देऊ काहीतरी जर होतं का हे पण बघूया। त्या संदर्भात आम्ही लेटर दिलेलं आहे। ते आज म्हणजे कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांना आपल्याला लवकरात लवकर त्या शेडची काही म्हणजे तात्पुरते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून किंवा त्याची काही नोंदणी घेऊन सगळ्या गोष्टी ताबडतोब भेटावं अशी आमची अपेक्षा आहे। त्यांच्याकडे अशी आम्ही मागणी केलेली आहे। प्रतिनिधी महादेव हरण, सेनगाव, हिंगोली, NTV न्यूज मराठी।